मराठी साहित्यामध्ये मूळ दिव्य म्हणजे त्याला पहिल्यांदा दिव अर्ध आणि याच्यामधून आपल्याला हे दिवा आणि देव हे दोन शब्द आहेत. मनाचा प्रकाश, देवामुळे मनाचा प्रकाश कळतो, दिव्यामुळे बाहेरचं जग कळतं आणि देवामुळे अंतरंग कळतात. मग असा हा देव आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे. देव कसा आहे? मग देव असा आहे आपण मानलेला. आपण देव कशावरून केले? आपला आपण जे अवतार देव आपण अवतारावरून देव केले, बरोबर. आपली मारुती राय, मारुती राय महादेवाचा ऐकली. रुद्र अकरावा तो अससी बल भीमा अंगीकार कशी दाशत्व रामा सत ब्रह्मचारी नेने सीतारामा पुरुषार्थाचे बळ केले खामा बल ते वर्ण सकया तुझ मारुती राया वज्र देही अशी अमराची काया पडता संकट पडता धाव शिलवलाया म्हणून मानिक दास लागत से पाया विठ्ठल. आपला मारुती आहे महादेवाचे अवतार. महादेव हे मूळ ब्रह्मापासून महादेव, महादेवाचा 11वा रुद्र म्हणजे 11व्या रुद्रानंतर मारुतीराय 11वे त्यांचा. म्हणजे आपण महादेवाला जर नमस्कार, मारुतीरायाला जर नमस्कार केला तर मूळ ब्रह्माला नमस्कार पोहोचतो. पण त्याच्यासाठी आपण मंदिरात गेलो की आपल्या समोर अगोदर मारुतीराय दिसले पाहिजेत, पुन्हा महादेव दिसले पाहिजेत, म्हणजे अवतार दिसला पाहिजे. अवतार ज्यांचा आहे ते अवतार पुरुष दिसले पाहिजेत आणि अवतार पुरुष ज्याचे आहेत त्या ब्रह्माचे, त्या ब्रह्माचं म्हणजे ब्रह्म, अवतार पुरुष, अवतारी देव आणि प्रत्यक्षात देव हे 4 टप्पे आपल्याला दिसले पाहिजेत. म्हणजे आपण जर समजा हे आपल्याला मारुतीराय आपण सगुण रूपात, आपल्याला सगुण रूपाचा देव आहोत, बरोबर. आपण सगुण भक्तीचे उपासक आहोत आणि ब्रह्म हे निर्गुण आहे. म्हणजे सगुणाला केलेला नमस्कार निर्गुणापर्यंत पोहोचतो. सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धार. मग आता देव सगुण का निर्गुण हा प्रश्न ज्ञानदेवाला, ज्ञानोबा माऊलींना सुद्धा पडलेला आहे. तर आपलं काय? तुझं सगुण निर्गुण तुकारामांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे. काय तुझं कैसे जाणावे देवा, काय तुझं कैसे जाणावे देवा, काय तुझं कैसे जाणावे देवा, काय तुझं कैसे
सगुण निर्गुण स्थूलकी लहान नकळे अनुमाना रूप तुझे नकळे अनुमाना रूप तुझे आणि म्हणजे देव सगुण का निर्गुण हा प्रश्न सगळ्याला पडलेला आहे. मग आपण तर सांग आपलं म्हणजे आपण सगुणाचे उपासक आहोत. आपल्याला प्रत्यक्ष मूर्ती दिसली तर आपलं मन एक त्याच्या ठिकाणी एकचित्त होतं, एकरूप होतं. तेही आपण जर समजा आता बरीचशी उदाहरणाची कीर्तनामध्ये सांगतात की बाहेरच्या पळायच्या देह देवळात चित्त पाहिजे. ते काही अंशी खरंही आहे, बरोबर सगळेच काही तसे नाही. सगळ्या बहुतांशी प्रपंचातून सुटणं ही खूप आवड आहे. आणि देव समजणं, देव ज्याला समजला म्हणून ज्ञानदेव म्हणतात देव 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 मनोनी व्यर्थ खाती देव देव मनोनी व्यर्थ खाती देव देव ज्ञानदेव म्हणे भदा आत्मदेवा खंडित सेवा घडवतो. म्हणजे आत्मदेव म्हणजे आपला आत्मा हा देव, आपला आत्मा जिथे जागृत आहे तोच देव आहे. देव देव म्हणजे कुठं आपण जर समजा आपल्याला एक काहीतरी देवाचं रूप पाहिजे असतं म्हणून आपण देव निर्माण केले. आणि आपल्या मनातला जो खरा खरा देव आहे, आपल्या मनातला आत्मदेव जेव्हा आपण जागृत करू आणि हा देव आपल्याला होईल, तुझं व्हावा असे देव आणि कधी होईल त्यासाठीचे पुढे उपाय सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिला उपाय आहे आणि काचे कानी गुणदोष मना न आणि. आता हा कळीचा मुद्दा. आता गुणदोष आपण मनामध्ये आणणं म्हणजे दुसऱ्याची निंदा. निंदक तुकाराम म्हणाला निंदकाचे घर असावे. माता निंदकाचे तोंड तुकाराम म्हणाला असे निंदकाचे तोंड साबणाची वडी आपली कुरवंडी शुद्ध केली. म्हणजे निंदक असावा का नसावा, निंदा करणारा नसावा, दुसऱ्याची निंदा करणारा नसावा, दुसऱ्याची गुणदोष काढणारा नसावा. आणि पहिलं चित्त शुद्धीचं पहिलं साधन सांगितलं की आपण दुसऱ्याची निंदा करू नये. आणि ही निंदा न करणं म्हणजे ते चित्त शुद्धीचा एक मार्ग आहे, पहिला मार्ग. एक रस्त्याने एका छोट्याशा गावामध्ये एक महाराज चालले. म्हणजे निंदेचं परिणाम काय होते, निंदेचं पाप कसं आपल्याला लागतंय ना. एक महाराज जात असताना ते यती साधू संन्यासी महाराज होते. एका बाईनं महाराज चाललेत आपल्या गावातून चाललेत, मग त्यांचा काहीतरी पाहुणचार करावा, त्यांना काहीतरी आपण अगत्य करावं म्हणून त्यांना बोलून घेतलं. या महाराज आले. महाराज आले. महाराजांना मग त्यांचं काय पाणी वगैरे दिलं, जलपान केलं आणि महाराज जेवण करा. महाराजही तयार झाले. आता महाराज म्हणजे पायी चालत जाणारे असतात, त्या जुन्या काळची गोष्ट आहे. आणि चालत जात असताना त्यांनी जेवायला तयार झाले. मग महाराजाला त्यांनी स्वयंपाक केला आणि
स्वयंपाक केल्यानंतर आता महाराजांना काहीतरी गोडधोड वाढावं, मग गोडधोड तर आपल्या घरी काही नाही, म्हणून शेजारणीच्या घरी ती बाई काहीतरी मागायला गेली, काहीतरी आता महाराज जेवायला आले, माझ्या घरी गोड काही नाही, तू काहीतरी. मग ती शेजारणी चांगली सात्विक होती, तिनं म्हणले त्या बाईनं, हे बघ मी आता आजच खीर केलेली आहे, हे खीर घेऊन जा. मग खीर घेऊन गेली. शेजार घरी येत असताना आली खीर. खीर वाढली, महाराजांना वाढली. महाराजांनी एक घास खाल्ला, 2 घास खाल्ले खीरचे, एक 4-5 घास खाल्ल्या महाराज दत्तप्राण झाले. मग आता दत्तप्राण महाराज झाले. मग शेजारी तिने पाया पलीकडे होत्या, त्या बाईनच काहीतरी घातली असते, त्या बाईनच काहीतरी घातली. ती बाईच असते, ती दुसरी बाया बोलायची, ती खाऊ घालणारी नाही आणि देणारी नाही, तिसऱ्याच बाया बोलतात की त्या बाईनच काहीतरी खाऊ घालायचं, हीच बाई अशी. एक जण म्हणते नाही का हिनं दिली आहे, ती तसली आहे, तिनं दिली आहे. म्हणजे सुरू झालं महाराज. मग ही गोष्ट चित्रगुप्ताकडे गेली. चित्रगुप्ताला प्रश्न पडला, म्हणजे चित्रगुप्त आता ती काय झाला होता, प्रकार नेमका काय झाला होता. ज्यावेळेस ती बाई खीर घेऊन जात असताना एक घाण तिच्या पंजामध्ये साप घेऊन जात होती आणि सापानं त्याच वेळी गरळ टाकलं आणि ती गरळ पडलेलं त्या द्रोणामध्ये पडलं खिरीच्या, आणि ते द्रोण महाराजाला वाढल्याबरोबर महाराज दत्तप्राण झाले. आता चित्रगुप्तांना प्रश्न पडला, आता हे पाप घालायचे कुणाचे, कुणाच्या माथी मारायचं. पहिल्यांदा ती म्हणजे ती जेवायला वाटली, त्या बाईला आपण दोषी दो. अहो तिने तर प्रामाणिकपणे जेवायला वाटली, जिने खीर दिली तिला करू. अरे तिने म्हणजे तिने तर बिचारीनं म्हणल्या पहिल्या शब्दात महाराजांना खीर पाहिजे ना, आम्ही खात नाही पण महाराजाला देतो म्हणून तिने खीर दिली. ते घारीला देऊ. अरे घार तर तिचं बक्षी घेऊन जात होती आणि सापाला ती पाप देऊ, सापापेक्षा डोकी पाप आणून. अरे साप तर स्वतःचं संरक्षण करत होता. बाई दोषी नाही, देणारी बाई दोषी नाही, खाऊ घालणारी भाजी बाई दोषी नाही, आणि तो साप दोषी नाही, घाण दोषी नाही. कोण ते 2 बाया बोलला ते 3 आणि म्हणजे निंदा केल्याचं पाप. म्हणजे आपण जे बोलतो ना, आपण बोलत असताना बोलून बोललं पाहिजे. दोष नाही तसा माणूसच नाही. प्रत्येक माणसाच्या अंगी दोष आहे, काही ना काही दोष निश्चितपणे आहे. पण ते दोष आपण जर तोंडाने काढलं तर त्याचे दोष कमी होतात आणि त्याचं पातक त्याचं निंदा करणाऱ्याला पातक लागतं. म्हणून आणि काही ठिकाणी गुणदोष मनात आणि आपण दुसऱ्याचे गुणदोष मनामध्ये जर नाही आणले तर आपल्याला निश्चितपणे आपलं चित्त शुद्ध होतं. आणि शुद्ध झालेल्या चित्ताने जर आपण परमेश्वराचं भजन केलं तर आपल्याला देव निश्चितपणे आपल्याला देव होतो. हे 3ऱ्या चरणामध्ये सांगितले आहे.
कर्म सिद्धांताचा एक आधार आहे. निंदेचं पाप कचरा म्हणजे आपण जे कर्म करतो, आपल्याला सर्वांना एक कर्म सिद्धांत माहित आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले, सर्वांना माहित. म्हणजे आपण जे कर्म करतोय तीन प्रकारचा, कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म. शरीराने केलेलं कर्म, कर्म हे वाईट नसतं. कर्म हा माणसाचा सहजम कर्म. भगवान श्रीकृष्णाने किती म्हणजे सहजम कर्म कौंतेय. कर्म हे सहज आहे, भक्ती सहज नाही. भक्ती सोपी आहे पण सहज नाही. मग कर्म करत असताना कायिक, वाचिक आणि मानसिक हे जे आपण जे बोलतो ते निंदा केलं तर ते वाचिक कर्म होतं. आणि कर्माचं फळ, कर्मफल भोगणं ही माणसाची अपरिहार्यता आहे. निश्चितपणे त्याला कधी ना कधी भोगावंच लागतं. मग ते जे आपण करतो ते प्रार्थनाच्या स्वरूपामध्ये, दैवाच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं आणि साठवलेलं कर्म आपल्याला भोगावं लागतं. म्हणून कर्म कोणते असो, कायिक असो, वाचिक असो, मानसिक असतो. आपण जर मनानं जरी समजा एखादं पाप केलं तरी सुद्धा ते भगवंताला काय यथा देनु सहस्रीषु. हे कर्म हे असं आहे जसं एखाद्या 1000 गाईच्या कळपामध्ये आपलं एखादं वासरू चुकलं तर 1000 गाईच्या कळपामध्ये जर त्याला सोडलं तर आपल्या आईकडेच जातं बरोबर, तोंड बघत जात नाही. बरोबर जसं कर्माचं हे आहे. कर्म झाले त्याची आणि गुणदोष म्हणा न आणि खूप असा विषय, खोल विषय आहे. जास्त वेळ आपल्याला आणखी 2-3 आहेत. आता पुढचा आपला अभंगाचा पुढचा आहे मस्तक ठेंगणा. संतांच्या चरणात मस्तक ठेंगणा करायचं म्हणजे नुसतं असं खाली हे नाही. आपल्या मनामध्ये काय पाहिजे, दीनतेचा भाव पाहिजे. संत साधू ओळखता आले पाहिजे. संत म्हणजे संतांच्या चरणाला लीन झाला. संतांच्या चरण मस्तक ठेंगणा करी सगळ्याच्या चरण असं म्हणले नाही तुला, किंवा मस्तक ठेंगणा करी जनांच्या चरण असं म्हणले नाही. आहे की नाही? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मात्र अशी परंपरा. पंढरीच्या लोकांनाही
आपल्या वारीमध्ये गेल्यानंतर प्रत्येक माणूस माऊली आहे. माऊली आणि जगद्गुरु हे दोन पदवी फक्त आपल्या वारकरी संप्रदायातल्या दोन माणसाला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर हे दोन संत. आणि या वारकरी संप्रदायामध्ये जर निलीनतेची भाषा, लीनता जर कुणी शिकवली असती, मस्तक ठेंगणा करायला जर कुणी सांगितलं तर आपल्या वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे. मस्तक ठेंगणा म्हणजे काय? मस्तक ठेंगणा करायचं म्हणजे काय? लीन व्हायचं. आणि लीन होण्यासाठी आपल्याला काय कळलं पाहिजे? ते संत कळले पाहिजेत, संत समजले पाहिजेत. आणि संत समजण्यासाठी सुद्धा आपलं चित्त, आपलीच बुद्धी जर वाईट असेल तर आपला जसा चष्मा आहे, आपल्या डोळ्यावर चष्मा आहे, तसंच आपल्याला जग दिसतं. म्हणजे आपली जर बुद्धी स्वच्छ असेल, म्हणजे आपलं चिंतन जर खरंच परमेश्वर स्वरूप असेल तर आपलं चित्त शुद्ध होतं. आणि शुद्ध झालेलं चित्त निश्चितपणे परमेश्वराकडे जातं. मग आता ठेंगणा मस्त करायचं म्हणजे काय? मस्तक ठेंगणा म्हणजे आपल्याला लीन व्हायचं. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, करने को लीनता आणि डुबने को अभिमान. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान, घ्यायला हरिनाम सगळ्यात श्रेष्ठ. आणि जर आपल्याला हे भवसागर करून जायचं असेल तर आपल्याला काय लीन झालं पाहिजे. म्हणजे कसं? महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचती. एखादा मोठा महापूर आला, त्या महापुरामध्ये मोठे मोठे झाडं उन्मळून जातात, परंतु लोहाळ्याच्या आणखी लीनता असते. आणि लीन असलेला लोहाळ्याचं हे जे पाता आहे ते वाकून राहतं आणि पुन्हा पाणी गेल्यानंतर पुरीच्या जागा. म्हणजे ती जी लीनता आहे ते मस्तक आहे. म्हणजे परंतु आपल्याला ओळख काय? आपल्याला जवळ बसलेली माणसं ओळखली. आपण ओळखण्यात कशी चूक गफलत करतो. एकदा जुन्या काळातली श्रेष्ठ म्हणजे आमच्या काळात ऐकली कथा आहे की दिलीप कुमार नावाचे एक मोठे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे नट आहेत, अभिनेता आहेत. आणि त्या अभिनेता विमानानं प्रवास करत. माझा मुद्दा काय? जवळ बसलेली माणसं ओळखू येत नाही, लीनता हा मुद्दा. मग त्यांना जवळ बसले आणि मग त्यांच्या शेजारी एक साधा माणूस बसलेला होता विमानामध्ये, मोठ्या विमानामध्ये. ते दोघे परदेशात चालले. मग तो दिलीप कुमार काय म्हणायला लागले, आपने मुझे पहचाना नहीं. त्या साध्या माणसाला ते म्हणे नाही, हमने आपको पहचाना नहीं. मग दिलीप कुमारचा भाव त्यावेळेस एका पिक्चर साठी ते 2-2 लाख त्या काळामध्ये म्हणजे जवळपास 70 त्या काळामध्ये घेतो. इतका त्यांचा म्हणजे ते सुपरस्टार. मैं दिलीप कुमार ते जवळ फोन घे असं मला काय दिसत. मग दिलीप कुमारला थोडं अपमान वाटला. मग त्याला वाटलं आता हा मोठा माणूस कोणतं, हाही माणूस साधा दिसतोय पण एवढ्या विमानात परदेशाला चालला म्हणजे हा कोणीतरी मोठाच माणूस आहे. आप कौन है? मुझे जमशेदजी टाटा कहते. आप कहाँ जा रहे हैं? मैं विदेश जा रहा हूँ, लंदन में जा रहा हूँ. लंदन में एक कॉन्फ्रेंस है. कॉन्फ्रेंस में क्या करने जा रहे हैं आप? म्हणजे तुम्ही कॉन्फ्रेंस मध्ये कशाला चाललात? तर त्या कॉन्फ्रेंस मध्ये आप कुछ प्रशिक्षण लेने के लिए जा रहे हैं क्या? नहीं, मैं इंटरनेशनल कॉन्फ्रेंस है और वो इंटरनेशनल कॉन्फ्रेंस में संपूर्ण जगातील लोक तिथे येणार आहे. हे मराठीत सांगितलं. तिथं सगळे जगातले लोक येणार. त्याला ट्रेनिंग द्यायला ट्रेनर म्हणून मी चाललो. म्हणजे जमशेदजी टाटा म्हणजे दिलीप कुमारचे आधी हवा आहे. म्हणजे जवळ बसलेल्या माणसाला त्याच्या वेशावरून, त्याच्या रूपावरून किंवा त्याच्या असलेल्या हावभावावरून किंवा त्याच्या कपड्यावरून किंवा त्याच्या अपीअरन्स म्हणून ओळखता येत नाही. तसं आपल्याला संत ओळखायला सुद्धा आपल्याला चांगली बुद्धी पाहिजे. जसं दिलीप कुमारला जमशेदजी टाटा ओळखू आले नाहीत, त्याचा अपमान झाला, त्याला वाटलं एवढा मोठा माणूस आपल्या जवळ बसलाय. पण मोठा माणूस कधी आपलं मोठेपण सांगत नाही.
मोठे माणूस स्वतःहून कधी मोठेपण आणि स्वतःहून स्वतःचं मोठेपण सांगणारा कधीच मोठा नसतो. मोठा असलेला माणूस स्वतःहून मी असा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वाद मी असा, जर हे जे गीतेमधलं तत्वज्ञान सांगितलंय, मी असा, फक्त ते कोण म्हणावं, सर्व साक्षी परमेश्वर म्हणावं. आणि कारण त्याची तिथे सत्ता आहे तेवढी, तुझी आसते असं फक्त भगवंताने म्हणावं आणि त्यांनाच ते शोभत. आपण सगळे निमित्त मात्र आहोत, कटपुतल्या पावल्या आहोत. म्हणून आपण मस्तक लीन असलं पाहिजे. मारुती सगळ्यात लीनतेचं उदाहरण मारुतीरायांनी ज्यावेळेस सेतुबंधनाचं काम चाललं, सेतुबंधनाच्या नळ आणि निळांच्या हाताने ते दगड तरायचे पाण्यामध्ये आणि सर्वांनी ते आणून द्यायचं. मारुतीरायांनी एकदाच आणून टाकलं, फक्त थोडं अंतर ठेवलं तेही भरू शकते असते. त्यांनी सांगितलं ते तेवढं अंतर का ठेवलं, तर मला अहंकार होऊ नये, पूर्ण सेतू मी बांधला याचा अहंकार मला होऊ नये म्हणून मारुतीरायांनी सगळ्यात मस्तक ठेंगणा करी संतांची करणार. मारुतीरायाचं स्थान नवविधा भक्तीमध्ये श्रेष्ठ. काय भक्तीच्या त्या वाटा मग दावाव्या सुवटा, म्हणजे भक्तीच्या वाटा ज्यांनी दाखवायचा अधिकार फक्त मारुतीरायाला आहे. आणि अशा प्रकारे मस्त, कारण मारुतीरायाचं अखंड नामस्मरण चाललेलं असतं आणि त्या नामस्मरणाच्या जोरावर आणि त्याच नामस्मरणाच्या जोरावर चित्त शुद्ध होतं, त्याच नामस्मरणानं भाव निर्माण होतो, त्याच नामस्मरणानं आपल्याला भावनेनं गीत गाता येतं आणि त्याच नामस्मरणानं देव आपला होतो. एकदा भजन करून राहिलेल्या आपल्याला राहिलेल्या दोन चरणाला भावार्थ थोडक्यात समजून घेण्यात आले.
भावे गावे गीत चित्त करून या शुद्ध तुझ वावाशे देव तरी हा सुलभ पाव आणि काचे कानी गुणदोष मना नानी मस्तक ठेंगना करी संतान ते चरणा तुझ वावाशे देव तरी हा सुलभ पाव वेची ते वचन जेणे होय समाधान तुझ वावा हे देवतरी हा सुलभ पाव आता वेची ते वचन बोलणं फार नाही मधुर मधुर वचने विश्व विश्वास होती मधुर मधुर वचने डोलती मत्त हस्ती आपण जर फक्त वाणी आपली शुद्ध पाहिजे वाणी मधुर पाहिजे जगामध्ये जे आतापर्यंत जे अनर्थ झाले अनर्थ फक्त बोलण्याने आपल्याला महाभारताचा प्रसंग माहिती असेल महाभारतामध्ये मय राक्षसाने निर्माण केली तिथे राजसूय यज्ञ होता आणि त्या राजसूय यज्ञामध्ये कौरवांना आमंत्रण होतं पांडवांनी आमंत्रण दिलेलं होतं मयसभा अशी होती की जिथं पाणी आहे तिथं जमीन वाटायची जिथं जमीन आहे तिथं पाणी वाटायचं असं म्हणजे आभासी अशा प्रकारच्या जगातल्या सुंदर अशा प्रकारचा महाल त्या मय नावाच्या राक्षसाने बनवलेला होता निर्माण केलेला होता त्या काळचे इंजिनियर कसे असतील ते बघा आणि मग दुर्योधन जात असताना वरच्या बाजूला मजल्यावर आपली द्रौपदी थांबलेल्या होत्या आणि दुर्योधन जात असताना दुर्योधनाला पाणी आहे कळलंच नाही ते स्फटिकासारखं दिसलं आणि त्याच्यामध्ये झटकन गेल्यानंतर ते दुर्योधन पडला आणि सगळे त्याचे वस्त्र ओढी झाले त्यावेळेस द्रौपदीने एक शब्द उच्चारला होता अंधे का पुत्र या एका शब्दावर एका वाक्यावर पूर्ण महाभारत त्या दुर्योधनाच्या मनात इतकी ईर्ष्या निर्माण झाली की ह्या शब्दाचा मी बदला घेणार म्हणून ते कटकारस्थान केलं शकुनीला आणलं नंतर ते युद्ध खेळलं युद्धामध्ये द्रौपदीचं वस्त्र आणून केलं तिथंही भगवान श्रीकृष्णाने त्यांना वाचवलं तो त्यांच्या भक्तीचा भाव आहे हा भक्त आपले भक्त चार प्रकारचे असतात या भक्तांची जी इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपली जी वाणी आपली शुद्ध कशी असली पाहिजे शुद्ध आता आपण सहज मला एखादा फोन आला माझ्या वारकरी संप्रदायामध्ये फोन आला की हॅलो बोलायचे रामकृष्ण आहे आपण एखादा फोन आला मला मग मी आता रामकृष्ण आहे त्याला महाराजाला फोन लागला काय ही सहज भाषा म्हणजे वेची ते वचन देणे होय समाज असली भाषा म्हणजे कसं ही सहज शब्द माणसाच्या तोंडातून शब्द म्हणजे आता रामकृष्ण हरी का वाईट आहे पण त्यांना जर विचार रामकृष्ण हरी म्हणजे ही जी भाषा आहे ही भाषा आपली बदलली पाहिजे दोघं नवरा बायको होते कसं आहे नवरा बायकोची गोष्ट ऐकल्यावर कीर्तनच पूर्ण त्याच्याशिवाय बरंच वाटत नाही कारण ते आपल्या आवडीचा विषय सगळ्याच्याच एका आणि त्याच्यात काही वावगं काही नाही ते आपल्या म्हणजे ते आपल्या जीन्स मध्येच आपल्या डोक्यातच बसतो दोघं नवरा बायको होते नवरा थोडा आजारी पडला डॉक्टर म्हणजे ती डॉक्टरकडे जाण्याची सुद्धा त्यांची हे राहिली नाही म्हणजे म्हणून डॉक्टरला घरी बोलावलं
घरी बोलावलं, डॉक्टरनी सगळं तपासलं त्यांना आणि तपासून सांगितलं यांना काही झालेलं नाही, यांना काही सुद्धा झालेलं नाही. तपासलं ते काही गोळ्या देतो, पण यांना असं करा, काही काही थोडं चांगली फळं, नंतर काही असे पौष्टिक अन्न पदार्थ यांना खायला द्या, चांगले फळं द्या, चांगलं अन्न खायला द्या, चांगलं शुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे दूध द्या, काही बदाम काजू अक्रोड असं द्या. बायको आली मधून, डॉक्टर असेच बसलेले, बायको आली मधून, तरी मी ह्यांना सांगत होते घरात आणत जा खायला, तिथं पैसे घातलेले बरे, नाहीतर मग असं डॉक्टरच्या मड्यावर पैसे घाला. ही भाषा जी आहे वेची ते समाधान, वेची ते वचन देते पुढे समाधान. आणि अशा प्रकारचं समाधान मन शुद्धीसाठी आपली वाणी शुद्ध असली पाहिजे. आपल्याला 4 प्रकारच्या वाण्या, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. परा वाचन आपण परमेश्वराचं चिंतन करतो, परा इथं आहे, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. सगळ्यात पापी कोणते? वैखरी. वैखरीतून बाहेर पडणारा शब्द हा, वैखरीतून बाहेर पडणाऱ्या शब्दाने सगळे अनर्थ होतात. एका शब्दाची शब्द सगळ्याला अनर्थाचं कारण आहे. म्हणून असं वचन आपण बोललं पाहिजे, आपण अशा प्रकारची भाषा ठेवली पाहिजे की समोरच्या माणसाचं समाधान. या नमस्कार, बसा, काय पाहिजे आपल्याला, सहजासहजी. याला काही पैसे लागत, चांगलं बोलायला काही पैसे लागत. आता आपण बाजारामध्ये जातो, दुकानदाराकडे जातो, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, काही कारण नसताना काही बाजारची माणसांना. आता मी पंढरपुरात पाहिजे, तुम्हाला सगळ्याचा अनुभव आहे. आपण काय म्हणतो, ऐका पंढरीचे महिमान, राहुळ तिथे प्रमाण, तेथील प्रणाली चरण आणि पाषाण, तेही देवदानावे. आपलं पांडुरंगावर एवढीच रथ आहे, तिथल्या त्या पंढरीतल्या दगडाला, मातीला, गवताला सुद्धा देव मानणारी आपली प्रवृत्ती. पंढरपुरात गेलं ती महाद्वाराच्या बाजूला म्हणजे पश्चिम द्वारापासून आपल्या ह्याच्याकडून जाताना, पश्चिम द्वाराकडे जाताना इकडे दुकान आहे. तिथले जे व्यापारी आहेत ना, त्या व्यापाऱ्याची भाषा तुम्ही कुणीतरी ऐकली आहे. आता आपल्या खेड्यातला स्वभाव, मामा केवढ्याला भाजीचा पुडा 30 रुपये, 10 रुपयाला द्या. बघितलास का कधी? कधी नेलायस का? कधी येत नाही म्हणायचं ना. त्या पांडुरंगाच्या जीवावरती सगळे व्यापारीचा माल दिला. मी थोडं धाडसानं बोलतो, ही सत्य परिस्थिती आहे आणि हे आपल्याला पटणार नाही. आपली श्रद्धा देवावर पांडुरंग आहे, पांडुरंग आहे. महाराज श्रेष्ठ, देव श्रेष्ठ, म्हणून महाराजाची म्हैस बी श्रेष्ठ. श्रद्धा कुठे ठेवा आणि वचन आपलं बोलणं चांगलं निर्मळ ठेवावं, यासाठी तुकाराम महाराजांनी म्हणलं आहे, वेचिले वचन, वेचिले वचन,
उदार परोपकार. आपल्या संतांनी तर परोपकाराविषयी खूप सांगितलेलं आहे. पुण्य परोपकार पाप ते परपीडा. पुण्य परोपकार पाप ते परपीडा. पुण्य पर उपकार पापते परपीडा अनिक नाही जोडा तुझा. आता परउपकार म्हणजे काय? परउपकारासाठी फार काही करावं लागत नाही. बघा, आपल्यातलंच जेवढं आहे, आपली भारतीय संस्कृती अशी सांगते, आपल्याला भूक लागल्यावर जेवणं ही आपली प्रकृती आहे. भूक नसताना खाणं ही विकृती आहे. आणि आपल्याला भूक लागलेली असताना दुसऱ्यालाही भूक लागलेली आहे, आपल्यातली अर्धी त्याला देणं ही आपली संस्कृती. प्रकृती, विकृती आणि संस्कृती. आपल्याला समजा विकृतीने तर निदान वागू नये, प्रकृतीने ठीक आहे, समजा तो प्राण्याचा स्वभाव आहे, परंतु संस्कृतीने वागणं ही थोडीशी आपल्या संस्कृतीला. एका कॉलेजच्या मोठ्या ह्याच्यापुढे एक आपला खारमुरे चिवडा वगैरे विकणारा माणूस खूप दिवसापासून तिच्या कॉलेजच्या पुढे विकायचा. आणि विकत असताना त्याच्याकडे काही गिरायचे, काही पोरं शाळेच्या समोर विकायचा. काही कुणाकडे पैसे असतात नसतात, तो काय करायचा, चुरमुरीचं चिवडा देत असताना चुरमुरी जेवढे ती माप भरून द्यायचा. आता ती डिजिटल काट्यावर वगैरे नाही बरं का, त्याचं माप असायचे पूर्वी, मापानं द्यायचे आणि पुन्हा एक मुठभर जास्त द्यायचे आणि एवढंच द्यायचा. आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याने आपण घेऊन जा, उद्या दे, दिला तर दिला, नाही तर. म्हणजे परिणाम असा झाला, 5-25 वर्ष त्याला तो धंदा करत होता. 5-25 वर्षानंतर तो माणूस वृद्ध झाला आणि त्याच्या समोरून गेलेले विद्यार्थी खूप मोठे मोठे झाले. कोणी कलेक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी संशोधक झालं, सगळे झाले. आणि जे गरीबातले गरीब विद्यार्थी होते, ज्याला त्यांनी चुरमुरे फुकट दिलेले होते किंवा आईस्क्रीम फुकट दिलेलं होतं, ते विद्यार्थी आले त्या बाबाची चौकशी करण्यात. त्यांच्या लक्षात आलं की हा बाबा काय केलेलं आहे, मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला आहे, त्याची कुटुंबाची वाताहत झालेली आहे. आणि एका विद्यार्थ्याने त्याच्यामध्ये, त्या शाळेतल्या एका विद्यार्थ्याने पाहिलं की आपल्याला मुठभर चुरमुरे जास्त देणारा किंवा मुठभर चुरमुरे तसेच देणारा हा माणूस अशा अवस्थेत आहे. त्यावेळी त्यांची जागृत झाली आणि हल्लीच्या काळातल्या ह्या सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी क्लिक करून सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन केलं. एक महिन्यामध्ये 25 लाख रुपये त्याला त्या माणसाला कळलं. देणारा खूप मोठा आहे भगवान पांडुरंग किंवा भगवान. आपण जर थोडं जर केलं, आपण जर कणभर केलं तर मनभर देतो. आणि हे उपकार, परोपकार फार करायची गरज. थोडा परोपकार, परोपकारासाठी परोपकाराय वहन्ति वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय परोपकारार्थमिदं इदं शरीरम. आपलं शरीर हे परोपकारासाठी थोडं तरी वापरावं. आणि साधं आपल्या समजा एखादा माणूस, आपण एसटी मध्ये जात आहोत, एखादा आजारी माणूस आहे, आजारी माणसाला जर तुम्ही उठून जागा दिली तर निश्चितपणे तो माणूस आपल्याला लक्ष ठेवतो. आणि त्याला जरी आपल्याला साक्ष नाही दिली तर आपल्याला काय होतं, त्या माणसाचं आंतरिक जी आत्म्याची जी शक्ती, आंतरिक आत्म्याच्या शक्तीचा आशीर्वाद निश्चितपणे लागतो. आणि त्या शक्तीच्या जोरावर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती निश्चित होईल. म्हणून फार राहिला, थोडा तरी परोपकार केला तर हा एक उपाय सांगितलेला आहे तुकाराम महाराजांनी. कशाचा? चित्तशुद्धीचा.
दुसऱ्या चित्त शुद्ध करी हरिमित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया. जर समजा तुमचं चित्त शुद्ध झालं तर शत्रू सुद्धा मित्र होतात आणि ते आपल्याला फायदेशीर ठरतात. असं ह्या तुका म्हणे फार 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 तुकाराम महाराज सांगतात या अभंगातून फार जर आपल्याला करायचं असेल उपकार कशासाठी करायचा आहे आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी करायचं आहे. मस्तक ठेवणं म्हणजे संतांच्या चरणी लीन कशासाठी व्हायचं आहे कारण आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी करायचं आहे. दुसऱ्याचे गुणदोष म्हणजे निंदा का करायची नाही तर आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी करायचं आहे. आणि चित्त शुद्ध कशासाठी करायचं आहे तर आपल्याला देव आपल्याला होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे चित्त शुद्ध करायचं आहे. आणि हे चित्त शुद्धीसाठी चित्त शुद्ध झाल्यानंतर आपल्याला भावानं भक्तीनं प्रेमानं त्यागानं समर्पणानं पाने जागे शुद्ध करणे आहे. त्याच्यासाठी तुकाराम महाराज देव करतात तुका म्हणे
अल्पवृत्त्या मुकुण प्रभू तुम्ही प्रेम महेशाची मूर्ती आणि मी तुम्हाला तसे भक्ती करी हे गंगावती करून घ्यावे. या सर्वांनी मला खूप आनंद झाला. एवढ्या अतिशय एवढ्या लांब मंदिर असताना सुद्धा एवढा टाळकरी अपवादवादक आपले हार्मोनियम वादक हे सगळ्या अशा प्रकारची मंडळी खूप उत्साहानं मोठे तरुण माणसं सुद्धा इथं आहेत. खूप एवढे टाळकरी आले तर खूप आवडे. आणि मला असं समजलं हे टाळकरी सगळे गावातले. या गावात एवढा मोठा सांप्रदाय 2000-3000 लोक वस्तीच्या गावात एवढे टाळकरी आहेत. आणि एकापेक्षा एक सुंदर अशा प्रकारच्या चाली म्हणणारे महान गायक सुद्धा इथं आहेत. लहान मुलं सुद्धा मगापासून तात्कळतवाले आहेत, त्यांना सुद्धा आपण संधी दिली पाहिजे. म्हणजे त्यांना उत्साह वाढवला पाहिजे की भविष्य काळामध्ये त्यांना सुद्धा पकवाज वाजवायला टाळ वाजवायला तुला येत नाही रे बाबा बस असं म्हणायचं नाही. चुकलं तर चुकलं. परीक्षा काही इथं कुठं काय परमेश्वर पांडुरंग आपली परीक्षा घेणार नाही. समजा त्याचा एखादा बोध चुकला, त्याचा स्वर चुकला तर चुकू द्या. 2दा चुकेल तो शिकेल, नाहीतर काय टिकेल तर चुकला. चुकणं हे चूक नाही, चुकणं ही शिकण्याची पहिली पायरी आहे. म्हणून आम्हाला लहानपणी आमचे दिवस आठवतात. आम्ही आता पीठी हातात घेतो की त्याचं खच्चीकरण जर तिथं केलं तर नवीन पिढी निर्माण कशी होणार. आम्ही असं बुजगावणी बसत होतो बाजूला. आमचे काका साक्षीदार आहेत. आम्ही आमचंच चालू केलं म्हणायला वाजवायला. काय चुकल आता पिठी वाजणारे बंकट महाराजांनी पिठी वाजले. बंकट महाराज कोणत्या पट्टीवर बोट ठेवतात ते लक्ष ठेवायचं. आणि घरी ढायचंच पिठी ठेवलेली होती. पळू जायचं तेवढ्याच पट्ट्यावर. रात्री स्वर ते डोक्यात ठेवायचा. सकाळी जायचं पण ते आठवायचंच. ते स्वरच आठवायचं म्हणजे चाल आता म्हणली त्यांनी म्हणलेली चाल रात्री लक्षात येते सकाळी आठवायचं. आणि मग कुठं तर संध्या दुपारच्या वेळेला भाकरी घेऊन रानात गेलं, गड्याच्या भाकरी घेऊन रानात गेली की मग आठवायचं. पण तो काही रेकॉर्डिंग नव्हतं मनात करून ठेव. पुन्हा घरी आली की अजून विसरायचं. असं करून आम्ही काहीतरी थोडं आनंदाने बालक भोपळे बोलत बरी मातीचे अमृत वाटत अशा प्रकारे आम्ही हे ज्ञान संपादन सर्वांच्या आशीर्वादाने केलेलं आहे. ज्ञान आहे असं कुणालाही म्हणता येत नाही. कारण भक्ती, ज्ञान आणि कर्म हे 3 परमार्थाचे 3 महत्वाचे मार्ग आहेत. ज्ञानाशिवाय भक्ती वृक्ष असते, भक्तीशिवाय ज्ञान. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. आणि भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचे का ज्ञानी. भक्ती अवघड आहे. लक्षात सगळ्यात अवघड जर भक्ती आहे. आपण म्हणतो ते नाम सोपा, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाची जपे आहे. ते नाम सोप आहे, नाम घेणं सोप आहे. पण नाम घ्यायची बुद्धी होणं अवघड. नाम म्हणजे ह्याला आपण सोपं कसं, सोपा आणि सहज ह्याच्यामधला फरक मी थोडक्यात सांगतो. सहज म्हणजे प्राप्तीमध्ये अडचण नाही, पण आचरणामध्ये अडचण नाही. कर्म सहज आहे, मिळतं सहज असं की कर्म हे जन्मजात आहे. जन्मलेल्या मुलाला काय रड म्हणून शिकवावं लागत नाही. भूक लागल्यावर रड हा काही संकल्प नसतो, बरोबर आहे. आणि तुला बरं वाटल्यावर हास हा काय वेदना नसतात किंवा संवेदना नसतात. तरी सुद्धा जन्मलेलं मूल रडतं. जन्मल्याबरोबर रडत म्हणजे जन्मदाता कर्म घेऊन. पण ज्ञान आणि कर्म घेऊन येतो, पण ज्ञान आणि भक्ती मात्र भक्ती ही भक्ती अशी आहे. भक्ती सुदुर्लभ. भक्ती तो कठीण, भक्ती कठीण आहे असं तुकाराम महाराज ज्ञान मिळू शकतं, भुक्ती मिळू शकते, पण भक्ती सही भक्ती साधन सहजवरी हरिभक्ती सुदुर्लभ. हरिभक्ती म्हणजे भक्तीमध्ये आपलं मनच एकाग्र झालं. भक्तीच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. सगळ्यांनी नारदांनी केले आहेत, गर्गांनी केले आहेत, शांडिल्यांनी केलेले आहेत, पाराशर्यांनी केले आहेत. कथा विश्वाचे अनुराग किती पाराशर, पूजा विश्वाचे अनुराग किती गर्ग. भक्त तदर्पित खिलाचारता नारद तदर्पित खिलाचारता.
ही भक्ती सांगितलेली आहे. सर्वोपाधी विनिर्मुक्त, सर्व उपाधीपासून विनिर्मुक्त होणं, तत्परत्वेनं निर्मलम ऋषिकेश सेवन भक्ती रीती विधीयते. अशा वेगवेगळ्या त्या भक्त्या ज्ञानेश्वरांच्या आहेत. भक्ती खूप अवघड आहे परंतु तितकी सोपी आहे. आपल्याला भक्ती आपल्याला आपण करतो तशी ती सोपी आहे, पण ज्ञानाला तुकारामाने सांगितले तशी अवघड आहे. मग ही भक्ती करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, ही जी उपाय सांगितले नाही सगळे भाविक म्हणजे भाव निर्माण झाला पाहिजे, भावानं गीत गायलं पाहिजे, त्याच्यासाठी चिंतशुद्ध केलं पाहिजे. हे जे मार्ग आहेत चिंतशुद्धीचे मार्ग आपण जे पाहिले हे सहजासहजी शक्य नाही. निंदा म्हणजे प्रतिक्रिया येतात खूप तरी मी त्याच वेळेस घेतलो नाही आपलं थोडं म्हणजे निंदा स्तुती जगाची सांडून कल्पना आहे. निंदा आणि स्तुती ही लोक आपण सांडलीच पाहिजे, सोडून दिली पाहिजे. आणि तेव्हा चित्तशुद्ध होण्यासाठी हे उपाय, त्याला काही पैसे लागत नाही, फक्त आपली भावना शुद्ध झाली तर आपलं चित्त शुद्ध होतं आणि त्या शुद्ध चित्तानं आपण परमेश्वराचं भजन केलं आणि परमेश्वराचे चिंतन केलं. हे कीर्तन रूपी सेवा त्या इथंच मी समाप्त करतो. ज्ञानेश्वर माऊली मला थोडा विको द्या, थोडा ऐकलं द्या.
Thank you.